कोन्निचिवा, नमस्कार. पण जरा जपानमध्ये असलेल्या रिलिजन्सबद्दल बोलूया. जपानमध्ये बेसिकली दोन टाईपचे रिलिजन्स आहेत. एक शिंतो आणि एक बुद्धिझम. हे दोन आहेत ते मेजर रिलिजन्स आहेत जपानमधले. पण त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स मायनॉरिटीमध्ये ख्रिश्चन धर्म पण आहे इथे. शिंतो आणि बुद्धिझम हे दोन्ही रिलिजन्स असं म्हणतात की खूप पूर्वी इंडियामधून ते जपानमध्ये आले. दोन्ही धर्म बेसिकली असे आहेत. बुद्धिझम तर सगळ्यांना माहिती आहे की गौतम बुद्धाला ते खूप मानतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट शिंतोइझम हा जो रिलिजन आहे, तर त्या रिलिजनमध्ये बेसिकली तुम्ही म्हणू शकता कोणती स्पेसिफिक अशी देवता किंवा असं नाही आहे. आपल्यामध्ये जशा वेगवेगळ्या देवदेवता असतात, लाईक शंकर किंवा सरस्वती किंवा अजून काही, तर तशाच सारख्या इथे पण वेगवेगळे देव किंवा काही यू कॅन से काही स्पेसिफिक व्यक्ती मानल्या जातात, तर ज्याला ते प्रे करतात. शिंतोइझम बेसिकली सांगतं की कोणतीही छोट्यात छोटी गोष्ट पण असेल, म्हणजे काही मातीचा कण किंवा तांदूळाचा दाणा किंवा anything, any damn thing, if it is there, you have to respect it, you have to pray for it. तर असा ओव्हरऑल शिंतोइझम धर्म आहे. त्यामुळे बरेच श्राईन्स ह्यांचे असतात. ते तुम्ही बघू शकता की त्या श्राईन्समध्ये म्हणजे कोणाची तरी जे पास्ट एम्परर्स किंवा असे होऊन गेलेत, त्यांच्या मेमरीसाठी बरेचसे श्राईन त्यांनी क्रिएट केलेले आहेत. श्राईन आणि सो देर आर टू टाईप्स. जसे रिलिजन्समध्ये दोन टाईप आहेत, शिंतोइझम आणि बुद्धिझम. तर शिंतोइझमसाठी जे टेम्पल किंवा मंदिर म्हणतात त्याला श्राईन म्हणतात, आणि बुद्धिझमसाठी जे फॉलो करतात त्या टेम्पलला ओतेरा म्हणतात किंवा बुद्धिस्ट टेम्पल म्हणतात. आत्ता मी तुम्हाला दोन जवळच्या टेम्पल्समध्ये, म्हणजे एक शिंतो श्राईनमध्ये घेऊन जातो आहे आणि एक बुद्धिस्ट टेम्पलमध्ये घेऊन जातो आहे. तुम्हाला जर का सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे मॅपवर, गुगल मॅप्सवर जर का तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल की शिंतो श्राईन कोणतं आहे आणि बुद्धिस्ट टेम्पल कोणतं आहे किंवा ओतेरा कोणतं आहे, श्राईनसाठी त्यांची एक सिम्बॉल आहे तोरी गेट, जे मी तुम्हाला दाखवेन किंवा माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल. आणि बुद्धिस्ट टेम्पल किंवा ओतेरासाठी त्यांचं एक सिम्बॉल आहे उलटं स्वस्तिक. तर त्यामुळे गुगल मॅप्सवर खूप सिम्पल जातं कोणतं श्राईन आणि कोणतं ओतेरा आहे ते चेक करायला. आता मी तुम्हाला जेव्हा त्या टेम्पल्सना
घेऊन जाईन, म्हणजे श्राईन किंवा ओतेराला घेऊन जाईन, तेव्हा दाखवेनच काय असतं तिकडे. हे फार काही मोठे श्राईन किंवा ओतेरा नाही आहेत मी चाललो आहे तिथे, कारण हे माझ्या जवळच्या एरियामधलेच आहेत. पण तुम्हाला बेसिक आयडिया येण्यासाठी मी घेऊन जातो आहे. आत्ता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे ओतेरामध्ये किंवा बुद्धिस्ट टेम्पलमध्ये, जे आहे ओझोनजी, त्याला इकडच्या जवळच्या टेम्पलला म्हणतात. तर हे ऑन द वेच मी आता तुम्हाला घेऊन चाललो आहे तिकडे. हा एक एंट्री पॉईंट आहे ओतेराचा किंवा बुद्धिस्ट टेम्पलचा. हे तुम्ही आता मी झूम करतोय ते बघू शकता, उलटं स्वस्तिक, म्हणजे हे बुद्धिस्ट टेम्पल आहे. आता ओतेरा बंद आहे असं वाटतंय, पण तुम्ही ओव्हरऑल बघू शकता त्यांचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणजे ओतेरा किंवा श्राईनचं, ते ओव्हरऑल सेमच असतं. फक्त एंट्री पॉईंट वेगळे असतात. एंट्री पॉईंटला आयदर तोरी गेट असतं किंवा ते उलटं स्वस्तिक असलेलं एक एंट्री गेट असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आतमध्ये तुम्ही बघितलं तर मोर आर लेस बरंच सिमिलर टाईप असतो यांच्यामध्ये टेम्पल्सचा. आवारामध्ये म्हणजे ओतेराचं मेन टेम्पल मी आता तुम्हाला दाखवलं, पण त्याच्या आजूबाजूला पण बऱ्याचशा मूर्ती असतात. तर ही एक बुद्धाचीच मूर्ती आहे आणि तुमच्या ॲन्सेस्टर्सना रिमेंबर करण्यासाठी म्हणून असं इथे मूर्तींना लाल कॅप आणि हे असं घालतात, जे आत्ता तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये. तर हे असं बऱ्याच बुद्धिस्ट टेम्पल्समध्ये किंवा ओतेरामध्ये तुम्हाला दिसेल. इथे दोन्ही प्रकारच्या टेम्पल्समध्ये, म्हणजे श्राईनमध्ये पण आणि ओतेरामध्ये पण सगळ्या प्रकारची लोकं जातात. इथे कास्टिझम असं नाही आहे, त्यामुळे जरी लोक शिंतो रिलिजन फॉलोअर्स असली किंवा बुद्धिझम फॉलोअर्स असली, तरी पण ते जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा दोन्ही टेम्पल्समध्ये जातात. त्याच्यात काही कोणालाही प्रॉब्लेम येत नाही आणि दोन्ही टेम्पल्स एकमेकांच्या रिलिजन्सना वेलकम करतात, कारण त्यांचं जे मेन कोर प्रिन्सिपल्स आहेत ज्या या दोन्ही रिलिजन्सची, ही खूप सिमिलर प्रिन्सिपल्स आहेत. त्यामुळे त्यांना इथे कास्टिझम असं वेगळं काही नसतं. इथे दोन्ही धर्म जरी असले वेगळे, तरी पण ते ऑलमोस्ट इक्वल मानले जातात. अजून एक चांगली गोष्ट यांच्या दोन्ही टेम्पल्सच्या बाबतीत आहे की श्राईन असो किंवा ओतेरा असो, दोन्ही प्लेसेसच्या इथे छानसं गार्डन त्यांनी केलेलं असतं. इवन इफ ते टेम्पल छोटं असेल तरी पण एक छोटंसं गार्डन तरी ते असतंच त्यांच्या एरियामध्ये. इकडच्या प्रेईंगची स्टाईल पण इंडियन प्रेईंग, आपल्या हिंदुइझममध्ये जसं प्रे करतात देवांना, तशीच इकडची पण स्टाईल आहे प्रे करण्याची. मी आता तुम्हाला एक क्विक डेमो दाखवतो इथे प्रे कसं करतात त्याचा. हा बेसिकली त्यांचा प्रे करण्याची स्टाईल आहे, कोणतंही टेम्पल असलं तर. गार्डन पण आहे इथे या ओतेराच्या बाजूलाच, तुम्ही बघू शकता.
फोटोज अपलोड केलेले तर मॅनहोलचे बेसिकली. तर इथे जपानमध्ये प्रत्येक प्रीफेक्चर मॅनहोलची थीम वेगवेगळी असते. तर त्या अकॉर्डिंगली मॅनहोल डिझाईन करतात. म्हणजे एवढ्या साध्या गोष्टींना पण ते ब्युटिफिकेशन करतात. आणि याचं एकच कारण आहे की शिंतोइझम. कारण शिंतोइझम हेच सांगतं की प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट पण इम्पॉर्टंट असते आणि त्याला प्ले करायचं असतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मॅनहोल पण त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. हे दुसरं, त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र, आता हे डॉगचं त्यांनी चित्र केलेलं आहे मॅनहोलला. पण श्राईनला जाऊया, श्राईनला व्हिजिट करूया. तिकडे मी तुम्हाला ओव्हरऑल श्राईन कसं असतं ते पण दाखवतो. आपण आलेलो आहोत कोकोहारा जिंजा, कोकोहारा श्राईनला. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की श्राईनच्या एंट्रीला तोरी गेट असतं. तर हे असं, याला तोरी गेट म्हणतात. तर हे तोरी गेट प्रत्येक श्राईनच्या एंट्रीला असतं. आणि दिस इज द मार्क ऑफ श्राईन ऑर शिंतो रिलिजन टेम्पल. तुम्ही बघितलं तर किंवा त्याचं स्ट्रक्चर पण बघितलं तर ऑलमोस्ट ते सिमिलरच असतं कोटेरासारखं. आणि इथे काहीतरी आता मला सेलिब्रेशन किंवा काहीतरी चालू आहे. त्यामुळे छोटी छोटी मुलं त्यांनी किमोनो घालून ते आलेले आहेत. युजली इथे जे मी दाखवते आता ते हात धुण्यासाठी असतं. तर ऑलवेज तुम्हाला एंट्री केल्यानंतर इथे या ठिकाणी हात धुवायला लागतात. मुलगा धुतोय आता. तसे हात धुवायचे आणि मगच श्राईनमध्ये एंट्री करायची, असं युजली फॉलो करतात इथे. हे असतं ओमीकुजी म्हणजे आपल्या इथे मन्नत मागणं जे म्हणतात. तर प्रत्येक त्याच्या व्हाईट लाकूडन बोर्डवर किंवा पांढऱ्या टिट्ट्यांवर तुम्ही घ्यायचं असतं काहीतरी आणि ते इथे टांगून ठेवायचं. म्हणजे तुमची मन्नत पुरी होते असं मानलं जातं. ओमीकुजी म्हणजे भविष्य म्हणतात. ओमीकुजीसाठी इकडे एक बॉक्स असतो, तिकडे 300 येन टाकायचे आणि ओमीकुजी बघायचं तुमचं काय आहे ते. आणि जर का ते चांगलं असेल तर घेऊन जायचं, चांगलं नसेल तर या चिठ्ठ्या ज्या बांधल्या आहेत तर तसं चिठ्ठ्या तुम्ही बांधायच्या. हे आहे गोशुईन. गोशुईन म्हणजे प्रत्येक श्राईनमध्ये त्या प्रत्येक श्राईनचा एक स्पेसिफिक सिम्बॉल किंवा असं रिटन ट्रॅडिशनल रिटन असं एक हे असतं. ते आपल्या प्रत्येक श्राईनमध्ये मिळू शकतं. आपण जसे युजली स्टॅम्प कलेक्शन वगैरे करतो तसंच इथे गोशुईन कलेक्शन करतात. प्रत्येक श्राईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अराउंड 200 to 300 येन पे करायला लागतात आणि हे ते या बुकलेटवर काढून देतात. हे बुकलेट जे आहे ते आपल्याला पहिल्यांदा बाय करायला लागतं. ते अराउंड 1000 येन टू 1500 येनपर्यंत मिळतं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक श्राईनमध्ये हे बुकलेट कॅरी करायचं आणि एक तिकडे काउंटर असतो. त्या काउंटरला हे बुकलेट दिलं की ते ॲक्च्युली लिहून काढतात. हे ॲक्च्युअलमध्ये लिहिलेलं आहे
स्टॅम्प्स किंवा रेडीमेड नाही आहे, त्यामुळे ते जास्त एक युनिक गोष्ट आहे. काही काही श्राईन्समध्ये जिथे म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या श्राईन्स आहेत जिथे ॲक्च्युअल लिहून देणं शक्य नसतं, तर तिकडे ते प्रिंटेड गोशुईन देतात. एका श्राईनचा एंट्रन्स इथे पण हे बघा, हे तोरी गेट दिसतंय. तसंच वर चढून गेलं की अजून एक छोटं श्राईन आहे इथे. पण आता बघितले कोणकोणते रिलिजन्स फॉलो होतात जपानमध्ये, ते अजून पुढे वेगवेगळे त्यांचे ट्रॅडिशन्स पण आपण बघूच जेव्हा कधी ती फेस्टिवल्स किंवा मत्सुरी असेल तेव्हा. पण आत्तासाठी एवढंच. परत भेटूच आपण. बाय. माताने पुन्हा भेटूया.